संजय राऊत यांना पहिल्यांदा ताब्यात घेतल्यानंतर ईडीने कोर्टात हजर केलं आणि त्यांना 4 दिवसाची कस्टडी देण्यात आली होती, ईडी कस्टडी। 4 दिवसानंतर परत त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं, तेव्हा आणखीन 4 दिवसांनी त्यांची ईडी कस्टडी वाढवण्यात आली। आणि तुम्हाला आठवत असेल तर या विषयावर वक्तव्य करताना किंवा विश्लेषण करताना मी पहिल्यांदाच म्हटलं होतं की आता संजय राऊत यांना कळेल की आपण इतके दिवस ज्यांच्या वतीने किल्ला लढवत होतो त्यापैकी कोणीही त्यांच्या पाठीशी येऊन उभा राहणार नाही। ज्या शरद पवारांना UPAचं अध्यक्ष करण्यासाठी काँग्रेसशी सुद्धा पंगा घेण्या इथपर्यंत धाडस संजय राऊत यांनी केलेलं होतं, ते शरद पवार सुद्धा अजूनही राऊतांच्या परिवाराचं साधं सांत्वन करायला त्यांच्या घराकडे फिरकलेले नाहीत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणा मोठ्या नेत्याने प्रवक्त्याने समोर येऊन उघडपणे संजय राऊत यांचं समर्थन केलेलं नाही, बचाव मांडलेला नाही। आणि काँग्रेसची अवस्था तशीच आहे। अर्थात काँग्रेस थोडंफार तरी संजय राऊत यांच्यासाठी एक काय म्हणतात ते तोंडपाटीलकी करते, याचं कारण संजय राऊत यांच्या आधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर ईडीची टांगलेली तलवार आहे। लागोपाठ त्यांना परत परत तपासणीसाठी प्रश्नोत्तरांसाठी बोलवलं जाते। त्यामुळे संजय राऊत आणि काँग्रेस आणि सोनिया राहुल यांचं दुःख सारखं आहे। आणि म्हणूनच काल परवा जेव्हा संसदेमध्ये हा विषय काढण्याचा प्रयत्न झाला तेव्हा काँग्रेस समर्थपणे राहुल गांधी यांच्या पाठीशी उभी राहिली। तरी दिल्लीतली काँग्रेस उभी राहिली हे लक्षात घेतलं पाहिजे। महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही मोठ्या नेत्याने समोर येऊन संजय राऊत यांचं समर्थन केलेलं नाही किंवा बचाव मांडलेला नाही। ज्या काँग्रेसच्या कुठल्याही सामान्य नेत्यासाठी सुद्धा महाराष्ट्रातल्या संजय राऊत हिरिरीने पुढे येत होते, ती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी कोणीही संजय राऊत यांच्या समर्थनाला आलेले नाहीत। अगदी शिवसेनेतले देखील कोणी मोठे नेते राऊत यांच्या पाठोपाठ ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर गेटजवळ वगैरे उभे दिसत नाहीत। बिचारे त्यांचे आमदार बंधू आहेत सुनील राऊत, हेच एकटे रोजच्या रोज आपल्या परीने आपल्या भावाचा बचाव मांडण्याचा प्रयत्न करतात आणि तेवढ्याच आवेशात सांगतात की आम्ही एकाकी पडलेलो नाही, अख्खा महाराष्ट्र आमच्या मागे आहे, उद्धव ठाकरे उभे आहेत म्हणजे सगळा महाराष्ट्र आमच्या मागे आहे, असं अगदी राणा भिमदेवी थाटामध्ये सुनील राऊत बोलतात। पण वस्तुस्थिती अशी आहे की योगायोगाने ते शिवसेनेचे आमदार आहेत आणि तेवढा एक आमदार किंवा नेता सोडला तर संजय राऊत ईडीच्या कचाट्यात सापडल्यापासून अगदी शिवसेनेतूनही कुठला नेता प्रवक्ता तितक्या आवेशात संजय राऊत यांच्या समर्थनासाठी उभा राहिलेला नाही। त्यामुळे ज्या 3 पक्षांच्या महाविकास आघाडीसाठी गेली 2.5 वर्ष संजय राऊत क्षणोक्षणी लढत होते ते खऱ्या अर्थाने एकाकी पडलेले आहेत। त्यांच्या पाठीशी कोणीही उभा राहिलेला नाही। ज्यांच्यासाठी